एक महान संत, सर्वांचा परमेश्वर एकच, हिंदूंना सलाम आणि मुस्लिमांना राम राम. जातीपातीची बंधने तोडण्यासाठी अवतरित झाले साईराम. राव असो वा रैत, ब्राह्मण असो वा क्षुद्र, ईश्वराला सारेच समान. ही कथा आहे शिर्डी गावची. त्या काळी ब्राह्मण क्षुद्र या वर्णव्यवस्थेचे फारच तोंड माजले होते. गावचे कुलकर्णी आणि वैद्य साईबाबांचा खूपच द्वेष करीत होते. तो चमत्कार आमचे मंदिर भ्रष्ट करा, इकडे पण साईबाबांनी बाजारातून बाहेर झाले. माझ्या बाबांना खंडोबाला नारळ आणि फुलं वाहायला सांगितलं. तो चमत्कारी पुरुष असेल तर खंडोबा तिकडेच बोलून घेईल. वैद्य बुवांच्या शब्दांनी घायाळ झालेली दोघं आपलं दुःख आवरीत साईबाबांकडे गेली आणि का शुद्र आहोत. हा ते तसंच म्हणू, कारण तुमच्यासारखी मानव सेवा ते नाही करू शकत आणि म्हणूनच ते तुम्हाला शूद्र म्हणतात. का बेटी का त्या दगडाजवळ ठेव नारळ आणि फुलं. साईबाबांच्या आज्ञेवरून रमैया आणि विद्या यांनी एका दगडासमोर नारळ आणि फुले अर्पण केली. आणि काय चमत्कार! रमैया आणि विद्याला साक्षात खंडोबाचे दर्शन झाले. या प्रकारे श्री साईबाबांनी पुन्हा सिद्ध केले की ईश्वराला सारे समान आहे. आपणही विनम्र भावाने सुख करता दुःख हरता श्री गणेशाला प्रार्थना करतो.